नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मासिस्ट ऑफिसर या एक्झामसाठी कधी जाहिरात येणार आहे, त्याच्यासाठी पात्रता काय लागते आणि त्याचा कंप्लीट सिलेबस आपण इथे पाहणार आहोत. इथे बघा, आपल्या अकॅडमीमध्ये फार्मसी ऑफिसरसाठी किंवा फार्मासिस्ट या एक्झामसाठी बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्ही जर या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल किंवा तुमची या एक्झामसाठी इलिजिबिलिटी आहे तर तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करून तुमचं प्रिपरेशन हे सोपं करू शकतात. याच्यामधले हे सर्व फीचर्स आहेत. एकदा मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. त्याचबरोबर जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यावरती जास्त भर दिला जाईल. जो तांत्रिक सब्जेक्ट आहे त्याच्यावरती जास्त भर दिला जाईल. नोट्स तुम्हाला मिळतील, ई बुक्स अवेलेबल केले जातील. हे सगळं तुम्हाला बॅचेसमध्ये असेल तर तुम्हाला हे मोफत मिळेल. त्याचबरोबर जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पण बघायला मिळतील. जर तुम्हाला या बॅचेस बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि याच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. पुढे बघा, जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघतोय आपण, त्याच्यामध्ये काय आहे, डिप्लोमा इन फार्मसी, दॅट इज डी फार्मसी, और दुसरं काय आहे, बॅचलर इन फार्मसी. जर समजा तुम्ही फार्मसिस्ट एक्झामसाठी देताय, तुमच्याकडे ह्या दोन्ही एक्झाम पाहिजे. पण फार्मसी ऑफिसर साठी जर तुम्ही देत असाल, फार्मसी ऑफिसर त्या केसमध्ये बॅचलर इन फार्मसी हे लागणार. त्याचबरोबर जर तुमचा इथे या केसमध्ये एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल, पण जर डिप्लोमा इन फार्मसी झालं असेल तर त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हवा. कशासाठी? फार्मसी ऑफिसर साठी. आणि फार्मसिस्ट साठी तुम्ही बी फार्मसी किंवा डी फार्मसी दोन्ही लागतात. पण फार्मसी ऑफिसर साठी जर डी फार्मसी झालेला असेल तर 2 वर्षांचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, याच्याशिवाय तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होणार नाही. मस्ट बी रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल. ओके, यू शुड बी रजिस्टर्ड, नाहीतर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकत नाही. ऍडिशनल रिक्वायरमेंट्स बघताय तुम्ही, मराठी नॉलेजचं तुमच्याकडे ॲडिक्वेट नॉलेज असायला पाहिजे. हा बघितला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. एज लिमिटेशन्स मध्ये बघा, मिनिमम एज किती पाहिजे, 18 इयर्स आणि मॅक्झिमम एज आहे 38 इयर्स. ओके, ओपन कॅटेगरीसाठी. जर दुसऱ्या एज रिलॅक्सेशन मध्ये जर दुसऱ्या कॅटेगरीज असतील त्याच्यामध्ये किती, 3 इयर्स आहेत रिलॅक्सेशन फॉर ओबीसी. SC ST साठी आहे 5 इयर्स ऑफ रिलॅक्सेशन. जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे आणि त्यांना कसं मिळेल, त्यांचे जे रूल्स असतील त्याच्यानुसार त्यांचे रिलॅक्सेशन सांगितलं जाईल. आता इथे फक्त जो सिलेबस आहे याच्यामध्ये 2 पार्ट असणार आहेत. एक असणारे टेक्निकल पार्ट, एक असणारे नॉन टेक्निकल पार्ट. आपण नॉन टेक्निकल पार्ट बघतोय ज्याच्यामध्ये इंग्लिश असणार आहे. ज्याच्यामध्ये पहिला असेल ग्रामर, जे काही बेसिक ग्रामर आहे, ऍडजेक्टिव्ह, नॉन ऍडजेक्टिव्ह, म्हणजे ऍडजेक्टिव्ह कोणते आहेत, प्रोनाउन्स कोणते आहेत. ओके, या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकली माहिती असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. वोकॅब्युलरी आहेत, इडियम, फ्रेजेस हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस आहे आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जे एरर्स आहेत ते फाइंड आउट करणं, आर्टिकल्स कसे आहेत, आर्टिकल बरोबर आहेत की नाहीत, ह्या गोष्टी इथे करेक्शन मध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. पुढे बघा, जो मराठीचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आहे मराठी व्याकरण, वाक्य प्रचार, शब्दार्थी, प्रयोग आणि त्याच्यानंतर भाषा संवाद. इथे आहे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, हे तुम्हाला इथे सांगायचे आहेत आणि योग्य जोड्या लावा. ओके, हा मराठीचा पार्ट इथे आहे. जनरल नॉलेज मध्ये बघताय, जे करंट अफेअर्स आहे ते कशाचं आहे, इंडियाचं आणि महाराष्ट्राचं दोन्हीचं करंट अफेअर्स विचारलं जाईल. तुम्ही आता म्हणाल की मॅम ह्या किती वर्ष म्हणजे किती दिवसांचं करंट अफेअर्स माहिती पाहिजे, 6 ते 12 महिन्याचं करंट अफेअर्स विचारलं जातं. ओके, हिस्ट्री याच्यामध्ये बघा, इंडियन हिस्ट्रीमध्ये जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये मॉडर्न, मेडिवल आणि एन्शियंट. ओके, ह्या सर्व गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतात. मग इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पॉलिटी, हे विचारलं जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये काय फंडामेंटल राईट्स, ड्युटीज काय आहेत, पार्लियामेंट कसं आहे किंवा स्टेट लेजिस्लेटिव्हचं स्ट्रक्चर कसं आहे, या सर्व गोष्टी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये विचारले. जनरल सायन्स मध्ये तुम्ही जो बघताय तो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा सर्वच पार्ट विचारला जाऊ शकतो. मग स्पोर्ट्स अँड कल्चरचे क्वेश्चन्स येऊ शकतात. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस
ऍक्ट 2015 हा याच्यावरती, आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक क्वेश्चन. ओके, आयटीच्या रिलेटेड बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हा पार्ट आपण पाहिलाय जनरल नॉलेजचा. त्यानंतरच्या पार्ट मध्ये बघताय जे लॉजिकल ॲबिलिटी किंवा मॅथमॅटिक्स रिझनिंग जो पार्ट आहे तो इथे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील त्याच्यावरती. ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज. त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये बघा सिम्पल मॅथमॅटिक्स जर तुमचं 10वी पर्यंत जरी मॅथमॅटिक्स असेल, सगळ्यांचंच असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा खूप फायदा येईल. जर तुमचं आतापर्यंतचं चांगलं मॅथ्स असेल, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला झाले तर तुम्हाला या सेक्शन मध्ये काहीच डिफिकल्टी येणार नाही. जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. ओके, हा पार्ट कशामध्ये? लॉजिकल ॲबिलिटी. ओके, आतापर्यंतचा जो पार्ट आपण बघितलाय तो कसा होता? नॉन टेक्निकल पार्ट. आणि इथून पुढचा जो पार्ट आहे तो टेक्निकल पार्ट. टेक्निकल पार्ट त्याच्यामध्ये बघा जो फार्मसीचा एक्झामसाठी फार्मसीच्या रिलेटेड जे आतापर्यंत तुमचे बी फार्मसी, डी फार्मसी मध्ये सब्जेक्ट्स होते त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जाते. त्याच्यामध्ये जनरल फार्माकोलॉजी, ज्याच्यामध्ये ड्रग्स आहेत, टाइप्स ऑफ कोणते वेगवेगळे कोणते ड्रग्स आहेत, अनल्जेसिक्स आहे, अँटीपायरेटिक्स आहेत. ओके, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये? टाइप्स ऑफ ड्रग्स मध्ये विचारल्या जाते. क्लासिफिकेशन्स ऑफ ड्रग, ड्रग डोसेज फॉर्म. ओके, कोणत्या फॉर्म्स मध्ये डोसेज दिले जातात. बायो अवेबिलिटी, त्याच्यानंतर बायो इक्विव्हॅलन्स आहे. इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, अलर्जिक रिॲक्शनचे टाइप्स, हे सगळे याच्यामध्ये विचारलं जाईल. रोल ऑफ अँटीबायोटिक्स आहे. क्लिनिकल फार्मॅकोलॉजी म्हणजे काय? क्लिनिकल फार्मॅकोलॉजी मध्ये फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनॅमिक्स या सर्व गोष्टी विचारल्या जातील. न्यूरो फार्मॅकोलॉजी, सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी, फार्मो एपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्मॅकोलॉजी, हा सर्व पार्ट जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये आहे. त्यानंतरचा पार्ट बघताय बी मध्ये इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया. जे एक ड्रग प्रोडक्शन साठी एक जो फॉर्मॅट असतो, ओके, तो फॉलो केला जातो. तो इंडियामध्ये कसा आहे, ब्रिटिशमध्ये कसा आहे, हा फार्माकोपिया तुम्हाला माहिती पाहिजे. फार्मसी ऍक्ट ऑफ 1948 त्याच्यामध्ये जे कोणते सब पॉइंट्स आहेत, सेक्शन्स आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 आणि त्याचे अमेंडमेंट्स जे नंतर चेंजेस केले जातात, दोज आर द अमेंडमेंट्स, हे तुम्हाला माहिती पाहिजे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे. ड्रग स्टोरेज, कोणते फॉर्म्स आहेत, कोणत्या याच्यामध्ये स्टोअर केले जाते, हे ड्रग स्टोरेज मध्ये तुम्ही बघणार आहे. आणि त्यानंतर लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा पार्ट आहे. रोल्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, ओके, जे रेकॉर्ड किपिंग आहे, प्रिस्क्राईब ड्रग, नॉन प्रिस्क्राईब ड्रग, ओके, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, या सर्व जो हॉस्पिटल फार्मासिस्टचा रोल आहे तो इथे तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसी आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, तुम्हाला नावातच समजते की कोणत्या चांगल्या प्रॅक्टिसेस ज्या फॉलो केल्या पाहिजे, दॅट इज गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. मग डिसइन्फेक्टंट्स, कोणते डिसइन्फेक्टंट्स वापरले जातात, अँड देअर कॉन्सन्ट्रेशन्स, किती कॉन्सन्ट्रेशन्स यूज इन फार्मास्युटिकल्स आणि हॉस्पिटल्स. ओके, दॅट इज डिसइन्फेक्टंट्स अँड कॉन्सन्ट्रेशन. देन EDL, ECL लिस्ट, ओके, स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कन्झ्युमेबल रिक्वायरमेंट्स टू रन हॉस्पिटल. ओके, हा जो पूर्ण कंप्लीट पार्ट आहे हा आपण बघितलाय टेक्निकल पार्ट. आपल्या बॅचेस मध्ये आपण टेक्निकल पार्टची सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये हा सिलेबस कव्हर करत आहोत. जर तुम्ही डी फार्मसी किंवा तुमचा बी फार्मसी झालेला असेल तर तुमच्याकडे ही संधी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकता. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या बॅचेस मध्ये एनरोल करायचं असेल तर जो इन्क्वायरीचा नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून या बॅचेस बद्दल अधिक माहिती घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.